सकाळचे 9 वाजून गेले पण हिचा पत्ता नाही. कोणता पाप केलो होतो म्हणून हे अशी बायको माझ्या नशिबात पडली. रोज कामावर जातो आणि कामावरचे मजूर माझी टिंगल करतात. म्हणतात आता तुकाराम भाऊचा लग्न झाला तर याची मजाच मजा आहे. पण माझ्या मागं कोणता अंधार आहे माझा मले माहित आहे. 15 दिवस झाले लग्नाले. 15 दिवस रोज वाटते अस्तरी माझी सुहागरात होईल. पण हिच्या गोळ्या वाटना आणि दिलवऱ्या करणं काही सरच नाही. नवरा झोपते घरी आणि बायको हिंटेदार होदारी अशी गत आहे. बरं जातानी थोडसा लाड चुमा करून नाही जावा का तेवढाच माणसाला समाधान. पण नाही जातानी कुत्रीवाणी भुकत जाते आणि येतानी नागिनीवाणी फुसकारत येते. माझ्या डोक्याच्या बाहेर झाला. आता माझ्या डोक्याच्या बाहेर झाला. काय हो आज ये म्हणा फक्त तिचा नाही दणकवलं होतं. सोड चित्ती झाली तरी चालत. बहुत झाला हिचा. काय रे तुकाराम कोणाची सोडचिट्टी करायला निघाला? जी बायको नवऱ्याच्या भावना समजून न घेता दिवस रात्र गावभर हिंडत राहते अशा बायकोची. बाप्पा मोठ्या तावात दिसत आहेस ना. तावात नको राहू तर का करू सांग ना. काऊ काऊ तावात नको राहू तर का करू. नवऱ्याला घरी खाटामोडं ठेवतेस आणि मस्त पावडर टिकली लावून गावामध्ये मिरवायला जातेस तू. 15 दिवस झाले म्हणून लग्नाले. 15 दिवस नवऱ्याची काय फिकीर. का करू सांग ना. आता कड्यावर घेऊन गावात हिंडतच बाकी राहिला. आयता घरी शिजलंच तर राहते. ते खाताय नाही ते गिरताय नाही ते चरून देऊ तुला. पोट भरला धोका सरला. मस्त खावा ना मस्त झोपावा. हो माझ्या घरी मी उपाशी राहत होतो म्हणून तुझ्या घरी राहायला आलो मी. नाही पोटाले घाटात तुला भेटत होता तर लग्न काऊन केलीस तू. काऊन केलीस लग्न सांग ना. अरे तू जवळ नसल्यावर माझ्या कोणकोणत्या भागात किती ताप येते हे थर्मामीटर लावून पाय मग समजल माझे हाल काय. तू एक काम कर साहेबाला अर्ज दे. 1 महिन्याच्या सुट्ट्या काढून टाक. साहेबांना विचारल्यानंतर काय सांगू. सरळ सांग आमचा नवीन लग्न झालाय. आम्ही चाललो म्हणा ताडोबा नाही तर गोशी खुर्द धरणावर हनीमून साठी. दोन्ही ठिकाणी कोणता तरी हनीमूनला आपल्यापासून सुरुवात करून ना. आपल्यापासून काय पटेल असं बोलत जा. झालं का तुझं बोलून. चल बाजूला. मला लसीकरणासाठी गावामध्ये हो 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 तू साऱ्या गावाचा लसीकरण कर पण माझा लसीकरण नको करू. जंग लागला असेल तर धनुर्वाताचं नाही तर पोलिओचं इंजेक्शन देऊन टाकू सांग देऊ का. नाही त्या धनुर्वातावरून मला पोलिओ होणारच आहे. अरे आजकाल पाहतो ज्याचा नवीन लग्न होते ती 1 महिना त्या दरवाजाच्या बाहेर पाय नाही ठेवत आणि तू 1 मिनिट घरामध्ये नाही थांबस का. बायकोस का तू. मग येते वारल्या भाकरी मुळत कायले राहू सांग ना. त्याच्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. संन्यास घेतलेला बरा. पण तू संन्यास घेतल्यावर तुझ्या त्या कामावरच्या बाया बोंबलतील त्याचं काय. आता घरचीलीच नाही फिकीर तर बाहेर चिशीन करू कायले किरकी. आता एखादी टेकडीवर जातो नाही तर कायले तो महादेवाचा डोंगर आहे ना तेथी जातो. आश्रमासाठी जागा शोधतो आणि तेथीच बसतो. चाललो बाय. जाताना डब्बा घेऊन जा. भूक लागली म्हणून परत येशील. उपाशी राहीन मी. तुले का करा लागते. नाही तर झाडाचा पाला खाऊन जगीन. तुले का करा लागते. तेथे गेल्यावर विधवा आश्रम सुरू करू नको. असं नाही विधवा आश्रम सुरू करणार आहोत. आणि तुला जर त्या आश्रमात भरती व्हायचा असेल ते टिकली काढून टाक आणि विधवा होऊन जा. मी मेलो समजून जा आणि तेथी भरती व्हायला जा. दिमाग खराब करते एवढी पांढरी बायको राहून काही फायदा आहे. मंदाबाई अवये मंदाबाई अव मंदाबाई मंदाबाई. कोण आहे? मी हो तुझा उजेड पाड्या लाईन. उजेड पाडे हे हाल कुणी केले. मागच्या सारखा कुणाच्या तरी घरामध्ये बोर्ड दुरुस्त करायला गेला असणार आणि तिथं काहीतरी इच्छकपणा केला असणार. तुझा गैरसमज झालाय. तुझ्या बोर्डानंतर इतर बोर्ड खोलणं सोड. असा हा सुद्धा नाही लावलो. जा ते जाऊ दे. पहिले तू गोळी आण. दुखण्याची गोळी आण. मोठ्यानं सन करताय.
दुखण्याच्या गोळ्या मी ठेवत नाही, तुम्ही आधी हॉस्पिटल मध्ये जा. दुखण्याची गोळी नसल ना, तू कोणतीही गोळी दे. तुझ्या हातून मराची गोळी दिली तरी मला फायदाच होईल, पण लवकर आण व. ठीक आहे ठीक आहे आणते. मोठ्यानं सण लप 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 लप. आहे की गोळ्या. थांबा पाणी आणते. राहू दे, बिना पाण्यानंच खातो, लवकर फायदा तरी होऊन जाईल. आता मला सांगा, हे हाल तुमचे केले कोणी? तुझ्या नवऱ्याकडे हं? एक नंबरचा बदमाश आहे तुझा नवरा. गावातल्या सगळ्या बायकाला माझ्या विरुद्ध भडकावून ठेवला भडव्यानं. हे बघा, माझ्या नवऱ्यावर भलते सलते आरोप करू नका. लग्न झाल्यापासून तो घराच्या बाहेर पडलाच नाही. असा 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 म्हणजे कुत्र्यासारखा घर राखते म्हणतेस नाही, पण कुत्र्याची जात माहित आहे ना. वासवासानं कधी कुठं उठून पडत काही भरोसा नाही. कुठं आहे तो, कुठं आहे तो? महादेवाच्या डोंगरीवर गेलाय आश्रमासाठी जागा शोधायला. महादेवाच्या डोंगरीवर जागा शोधायला नाही गेला, त्या मंदिरात विधवा बायांचा सत्संग सुरू आहे, त्या बायाला पाणी पाजायला गेला असाल. हे बघा, माझ्या नवऱ्यावर आरोप करू नका. त्यानं काय वाकडे केलं तुझं? काय वाकडे केलं सांग बरं. काय वाकडं केलं? आमच्या साहेबांना आम्हाला ऑर्डर दिला, तर वीज बिल वसूल करा म्हणे, अन्यथा त्यांचा विद्युत पुरवठा बंद करा. म्हणून मी वसुलीसाठी गावात निघालो. वसुली बऱ्यापैकी झाली. शेवटी त्या विधवा मिरीच्या घरी गेलो. तिले म्हटलो, मीराबाई 4 महिने झाला तुला बिल थकीत आहे, तुला पैसे नाही दिले, देऊन दे, नाही तर म्हणलो मी तुझी लाईन कापतो. तर अशी कशी माझी कापतेस तर कापून तर पाय म्हणे. अशी म्हणून जे माझी चपलं तिनं धुलाई सुरू केली. आणि तिच्या घराजवळच्या बायका एवढ्याच्या एवढ्याही मारकुंड्या मशिवाने एका वेळेस माझ्यावर येऊन पडल्या. त्या बायकांनी तुम्हाला मारला आणि दोष कुणाचा? माझा नवऱ्याचा म्हणतोस? हे माझे हाल होण्याला खरा कारणीभूत तुझा नवरा आहे. पण त्या बायानं मारला, पण फुटफाट नाही होऊ दिला. अंदरूननी गुप्ती मार मारला. तर हा तुझा नवरा मा घरी गेला. माझी बायको 1 दिवसासाठी आली देऊर, आणि तिले जाऊन सांगला का तुझा नवरा त्या विधवा मिरीच्या घरात घुसला, म्हणून त्या मिरीनं तिथल्या बायानं मस्त चपलं धुलाई केली. घरी गेलो, माझी बायको दारातच जसा काही दुर्गा देवीचा अवतारच. आव नाही ना ताव नाही, घरात अंधार ठेवून बाहेर उजेड पाडते म्हणून मले रेटू मारलं. माझे कपडे फाडलं, माझा तोंडही फोडलं. तर विचार कर बाई, माझ्या बायकोचा दणका किती जोराचा असेल. फक्त मला दुरुस्त होऊ दे. दुरुस्त झालो ना, त्या नवऱ्याला जिवंत नाही ठेवत, हराम फळ खतमच करतो. आता असा कसा म्हणजे कसा खतम कर? अरे नहीं छोडूंगा उसको मैं, खतमच करता उसको. बापा खतम म्हणते ना. म्हणजे हो, तू आजकाल भिकाऱ्यालाही घरात धसवायला लागलीस. अबे भोकण्या झालास का बे? तुला दिसून नाही राहिला का बे उजेड पाड्या लाईन में हो म्हणून? असा म्हणजे भिकाऱ्याचा सोंग घेऊन माझ्या बायकोला भेटायला येतेस नाही का? अबे भिकाऱ्याचा सोंग घेऊन नाही आलो, ते सगळे तुझ्या करणीचे फळ हो घेऊन आलो. हो रे तुकाराम, तू मोठ्या तावात गेला होतास ना, परत कशाला आलास? रोजचे वापराचे कपडे न्यायला आलो मी. मग आणि औजीर पाड्या काय म्हणते? बायकाच्या लाता खावाची केल्यास म्हणते. तुझं बरोबर आहे का? तर लाता नाही खाईल तर का खाईल? तर कोणी बाईले मी तुझी कापतो म्हणून याची पूजा करतील. अबे तर लाईन म्हणत होतो ना बे, तर म्हणलास का तू? अबे तर समोरचा बोलू नाही दिला ना, चपलं माझी धुलाई केली. मला माहित आहे बापू, हे सगळी तुझी करामत होय, कारण ते मेरी तुझ्या जवळची होय ना. आणि माझ्या घरी जाऊन माझ्या बायकोले उलटा सीधा सांगलास. बिचारी 1 दिवसासाठी आली होती, तेही मला मारून निघून गेली. अबे कुठं फेडशील बे पापे?
असा आता तुले पाप दिसत आहे आणि माझ्या सुहागरातीचा इचकडोना केलास तर माझा जीव कसा लागत असेल तेव्हा सांग ना. आता सांगतेस कोणाले? करणी तशी भरणी पाय लागले वरणी बस बोंबलत आता. बस बोंबलात. हं? आणि तू कोणते धंदे करतेस तर? कोणते धंदे करतेस? आता तर रोजगार हमी बंद आहे. मग त्या जवान विधवा बायाच्या घरी जाऊन मस्टर भरतेस का? हं? तास गोष्टी सांगायची काय गरज आहे सांग बरं? काकरू सांग ना. तुले माझ्याशी बोलायला वेळ आहे का? नाही वेळ आहे का तुला? सांग ना. बिचाऱ्याच्या घरी जाऊन बसतो, दोन सुखदुःखाच्या गोष्टी सांगते, तेवढाच म्हणते हलका होते. तर काय झालं? होते म्हणजे तू याच्यावर भरोसा नको करू. भरोसा नको. मी नुसता लाईन कापतो म्हणलं तरी मला चपलं मारला. आणि हा तुझा नवरा त्या बायासोबत असा हात बोट लावला गोष्टी करते, मग तर याला काहीच नाही करत. हो रे भाऊ, त्या बायाला कोणत्या गोळ्या देतेस का? असं पण तू कोणत्या गोल्या मागासाठी माझ्या बायको काला सांग ना तू. आणि तेही मी नसल्यावर येतेच बरोबर. हो रे मला एक सांग, मी घरी नाही आहो हे तुला समजते कसं? नुसत्या वासावरून ओळखतो. तर तुला पोलिसांमध्ये भरती व्हायला पाहिजे होता. लाईनमॅन कायला झालास तू? कुत्र्याचं काम तूच करत होतास ते. पाय तुला चांगल्या पद्धतीनं सांगत आहो, या प्लॉटची रजिस्ट्री आता माझ्या नावाने झाली आहे. येती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करायचा नाही सांगत आहो तुला पहिले. अबे आपल्या बायका घरी ठेवता आणि दुसऱ्याच्या बायकाच्या मागे लागता तुम्ही. साऱ्या गावाला सांभाळते हे मंदाबाई. उजेड पडा, जास्त बोलू नको, सांगून ठेवते. बापरे, एवढी फुल चार्जिंग आहे तुझी बॅटरी. असा आणि तुझी बॅटरी जर एवढी चार्जिंग असती तर तुझी बायको तुझ्यापासून दूर नसती राहिली. डिम लाईट साला. ह्या मंदिर समोर काही बोलतात का वाटण तिला आता? मला काय वाटणार आहे? मला सगळंच माहित आहे. मागे तुमची बायको भेटली होती, काम रे. सांगत होती नुसत्या तोंडाला जोर आहे म्हणे, अंगाच्या ना काही जमे नाही. माझा नवरा भेटेल तर म्हणे गोळ्या द्यायला म्हणे पावरच्या. म्हणजे म्हणले तू पावरच्या गोळ्या देतेस? माझं कामच आहे गोळ्या वाटप. मला नाही दिलीस नाही काही पावरची गोळी. मग तुला कशाला पाहिजे? आधीच तर घोड्यासारखा पावर भरलाय तुझ्या. त्या गोळ्या माझ्यासाठी अति महत्वाच्या, नाही तर बायको डिम लाईट म्हणते, जीव साजरा नाही लागत. मी का म्हणतो, उजेड पाड्या तू बायको समोर नसा मांजर बनून नको राव. बोक्यासारखा गुर्रावत जा. बोका गुर्रावला तरी मांजर कान गरवार राहायचा. का सांगून राहिला? मग का आता तसाच करतो. घरी गेल्याबरोबर बोक्यासारखा गुर्रावतो. बापा, बोक्या गुर्रावला तरी मांजर गरवार आहे ते म्हणते ना. एक वेळा इका गुर्राव पाहू का? कोठी टायलो घ्यायची घरी. मंदाबाई, आधी मला वाटत होता तुझ्यासारखी नाजूक बाई या मुजोर जनावरासोबत लग्न करून स्वतःला मोडतोड करून काढून ठेवते. पण याच्या तुरले काहीतरी दिसला असेल. पण याची हुशारकी दिसली कवा? मास्टरवर दिसली ना याची हुशारकी. कोणत्याही बाया कामावर घेतल्यावर दोघांचे काम होतील आणि बोंबई होणार नाही, म्हणून याच्या कामावर जवान विधवा बायांची जास्त गर्दी राहते. काऊन? तर नवऱ्याचा धाक न दरारा खूप न काठी. आता त्याला नवरे नाही आहेत, काम देतो तर काय झाला सांगतेस तर तुम्ही. तू कामच देत जागा. पण काय म्हण तुकाराम भाऊ, मस्टर भरावा तू नस. पहिले आधी आपल्या घरचा मस्टर भरतो. तुला सांगतो ना, आता तुझी बायको जेव्हा येईल का नाही तर हातात पोरगा धरूनच येते पाहिजे कधी. का सांगून राहिला? मग एक वेळा इकडे गुरावूनच राय होतेस ना, इकडेच ताव का हाळतेस ना आपल्या घरी. रिवर्स गिअर नको मारू, सिद्धा. बायको जा घरी जा. पुन्हा लाता खाते पाय बायकोच्या. त्या साध्या सुध्या माणसाची कशाला फिरकी घेत असतो? तो साधा माणूस आहे, तो एक नंबरचा बदमाश आहे तो. अरे हा, अरे ती शेजारी ताराबाई आहे ना, अरे तिच्या पोटात दुखतं म्हणे. मी जाऊन बघते. हा, खड्ड्यात गेला. तू दुसऱ्याची दुखणे पाय, माझा दुखणा नको पाहू. पाय बहु दिवसानं घरी भेटली आहे, साजऱ्यापणानं थांब. जसा म्हणतो तसा कर, नाही तर गुराव मी पोकळ्यासारखा. नाही ना मग ये.